बीजेपी सरकार जय 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 भीम, जय 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 भीम। ईवीएम के विरोध में जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय सरळ पकडा। आमचा ऑनलाईन मध्ये दिसत नाही। हा 16च आणि त्याच्यानंतर दुसरी बात ही की एका यादीमध्ये एका मतदाराचं नाव हे अनेक याद्यांमध्ये आहे, मग त्यालाच आपण बोलतो बोगस वोट। जो लिगली ते लोक दाखवतात, मयत लोकांचंही त्यांनी केलंय तो तर शासनाचा भाग आहे, बाकीची जी पण इन्क्वायरी होईल त्याच्यामध्ये ते सगळं मिळेल, तसं नाही। पण इथूनही चुकीचं झालेलं आहे, कारण इथून कसं चुकीचं झालंय, जो व्यक्ती वोट द्यायला जाणार आहे त्या व्यक्तीचा फोटो निश्चित तिथे डायरेक्ट त्या यादीमध्ये दिलेला आहे, म्हणजे त्याचा फोटो आहे, म्हणजे इथून आपलं जर आमचा विश्वास तुमच्यावर आहे। आज आम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला अशी द्यायची आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2026च्या जी निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, तिथं बोगस वोटिंग झालेले आहे आणि आम्ही या ठिकाणी बोगस वोटर लोक जे होते त्यांना पकडलं पण आहे आणि पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेला आहे। तर आमची या मोर्चाच्या द्वारे सर्वपक्षीय अशी मागणी आहे की प्रभाग क्रमांक 16, 17, 21, 20, 23 व इतर कुठल्याही ठिकाणी जर बोगस वोटिंग झाला असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली असेल तर त्या प्रभागामध्ये फेर निवडणुका व्हावा अशी आम्ही सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी करतो। आणि इतक्या लवकर जे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्ड कसे काय बनले आणि त्याला बनवून देणारा कोण होता आणि त्यांना इथं आणून देणारा कोण होता आणि ती मशीन इतक्या लवकर उपलब्ध करून देणारा कोण होता, त्याच्यावरती CID, CBI या पद्धतीने चौकशी व्हावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावं। कारण की या बोगस वोटिंग मुळे लोकशाही धोक्यात आली आहे, मशीन मुळे आलेली आहे। ही जी EVM मशीन आहे त्याच्यामुळे पूर्णपणे ही जी लोकशाही आहे ती धोक्यात आलेली आहे। म्हणून आम्ही इथून पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलत आहे, जर का इथून पुढे निवडणुका भिवंडीमध्ये EVM मशीनच्या द्वारे घेण्यात आले तर आमचे लोक त्या मशीनी फोडल्या तर आम्हाला बोलायचं नाही। जे काय तिथं काय प्रकार घडल त्याला शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील। निवडणुकांमध्ये आमच्या बरोबर जे चुकीचं घडलंय, कारण आज आम्ही एवढा समुदाय इथे घेऊन आलोय, हे कशासाठी आलोय तर आमच्या बरोबर काहीतरी चुकीचं इथे वर्तणूक घडलेली आहे, कारण बोगस वोटिंग भरपूर जास्त झालेली आहे। लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेही जागा नसावी, कारण जर लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना जागा असली तर लोकशाही ही राहणार नाही, टिकणार नाही। त्याच्यानंतर आमच्या इथे जेवढी बोगस वोटिंग झालेली आहे कुठेतरी प्रशासन पण त्या गोष्टीला जिम्मेदार आहे, कारण एका व्यक्तीचं नाव 4-4 याद्यांमध्ये जर असलं तर त्याला बोगस वोटिंग ही म्हटलं जाते। एक व्यक्ती हा एकदाच मतदान करू शकतो, त्या व्यक्तीने जर 10 वेळा मतदान केलंय आणि आमची आलेली म्हणजे आम्ही निवडून आलेली सीट होती आमची, पण तरी आमच्यावर अत्याचार झाला, आमच्या घरापर्यंत लोक गुंड मारायला आले। त्याच दिवशी 15 तारखेच्या दिवशी आमची काही चूक नसताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका लढायचा आणि लढवायचाही, कारण आम्ही हे नाही म्हणत की कोणी लढायचं नाही आणि कोणी जिंकून यायचं नाही, आणि आम्ही जिंकलो होतो हे माहिती होतं समोरच्यांना, म्हणून ते आमच्या घरपर्यंत आले आणि आमच्यावर हा एवढा मोठा जीवघेणे हल्ला केला त्यांनी, पण कुठेतरी आम्ही वाचलो। त्या हिशोबाने आम्ही हे सांगतोय आता की लोकशाहीला वाचवण्यासाठी आज एवढा मोठा आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे। आम्ही या प्रशासनालाही विचारलं, बॅलेट पेपर वरच निवडणुका आम्हाला हव्यात आणि आम्ही EVM वर जर निवडणुका झाल्या तर त्या आम्हाला अमान्य असतील, EVM वाला निवडणुका आम्हाला नकोय। बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका आमच्या सारख्या गरिबांना किंवा आमच्या सारख्या लोकशाहीतल्या लोकांना
त्या मूलभूत अधिकार देण्यासाठी असते.